हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 7 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये कृष्णाने गावातील बायकांबरोबर जो साड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे त्यासाठी कृष्णाला एक मोठी ऑर्डर मिळाली 5 लाख रुपयांची. आणि मग गावातील सगळ्या बायकांनी रात्रंदिवस एक करून ही ऑर्डर पूर्ण केली. पण पूजा, समर, जयकांत, दलपत, मैनावती या सगळ्यांनी मिळून हे सगळे कपडे खराब करून टाकले. काळ्या रंगाचं पाणी या बॉक्समध्ये ओतलं, साड्या खराब करून टाकल्या. मालिकेचा उद्या शेवटचा भाग आहे. आज या मालिकेचा शेवटून दुसरा भाग होता, पण तरीसुद्धा कटकारस्थानं सुरूच आहेत. पूजा आणि समरचं काहीच होत नाहीये. याचा अर्थ या मालिकेच्या शेवटच्या एपिसोडमध्ये सुद्धा काही चमत्कार घडेल असं दिसत नाही. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सकाळी सकाळी गावातील सगळ्या बायका कृष्णाच्या घरी आलेल्या असतात आणि अंगणामध्येच त्यांची सगळी व्यवस्था केलेली असते. आता या बायका काय काम करताय देव जाणे, पण त्या जेवण करत असतात आणि बंब्या त्यांना पाणी देत असतो. सगळ्या बायका त्यांचे आपापले डबे उघडतात आणि जेवण करायला बसतात. तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आणि विचारते, काय मग सगळ्यांनी डबे आणले का? सगळ्या बायका हो म्हणतात. सगळ्या बायका आपापले डबे उघडत असतात. मग एक बाईला डबा काही उघडता येत नाही. बाळजाबाई त्या बाईच्या शेजारी बसते आणि डबा उघडून देत असते. गावातील सगळ्या बायकांना आश्चर्य वाटतं की खरंच बाळजाबाई किती सुधारली आहे. चक्क आपल्यामध्ये बसून जेवण करतीये, आपल्या बायांना डबा उघडून देतीये. आणि मग बाळजाबाई या बाईला डबा उघडून देते, तिला जेवायला सांगते. तेवढ्यात कृष्णा तिचं आणि बाळजाबाईच्या जेवणाचं ताट घेऊन येते. या दोघीही गावातील बायकांबरोबर बसतात आणि मस्त गप्पा टप्पा मारत मारत जेवण करत असतात. पण कृष्णाच्या मनात मात्र काहीतरी वेगळाच विचार सुरू असतो. काम सुरू करून 7-8 दिवस झाले, परंतु अजूनही एकही ऑर्डर मिळालेली नाहीये. आपण केलेली ही मेहनत फळास येईल की वाया जाईल हाच प्रश्न कृष्णाला पडलेला असतो. आणि इकडे समर दलपत आणि जयकांतच्या रूममध्ये येतो आणि विचारतो, कृष्णा काय करणार आहे, कोणता बिझनेस करणार आहे, हे कळले का तुम्हाला? जयकांत आणि दलपत सांगतात, नाही ना, आम्हाला सुद्धा काहीच कळलेलं नाहीये. तेवढ्यात पूजा आणि मैनावती हसत हसत तेथे येतात. पूजा म्हणते, एक नंबरची मूर्ख आहे ही कृष्णा, साड्यांचा बिझनेस सुरू केलाय तिने. मैनावती म्हणते, हो ना, या कृष्णाचं मला काही कळतच नाही. आजच्या काळात जेथे शहरामध्ये लोक रेडीमेड कपडे वापरतात, फॅशनेबल कपडे वापरतात, तेथे गावातील बायकांनी हाताने नक्षीकाम केलेल्या साड्या कोण विकत घेणार आहे? खरंच कृष्णा पूर्ण मूर्ख झाली आहे. समर आणि जयकांत पूजाला सुद्धा हे पटतं. मैनावती म्हणते, ही कृष्णा आहे ना, स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरच धोंडा मारून घेतीये. समर म्हणतो, चांगलं आहे ना मग. पूजा म्हणते, हो, मला आहे ना त्या कृष्णाचा हरलेला चेहरा पाहायचा आहे, जेव्हा तिला कळेल की तिचा सगळा प्लॅन फ्लॉप झाला आहे आणि तिला काहीच जमलेलं नाहीये, तिचा बिझनेसच फ्लॉप झाला आहे. मैनावती म्हणते, असंच होईल. पूजा भलतीच खुश असते आणि म्हणते, आता आपल्याला काही करायची गरज नाहीये. कृष्णाने स्वतःहूनच असा बिझनेस निवडला आहे की तिचा बिझनेस आपोआप फ्लॉप होईल, तिला एकही ऑर्डर मिळणार नाही आणि मग गावातील बायका त्यांच्यावर चिडतील. जयकांत हा गप्प असतो, काहीतरी विचार करत असतो. समोर म्हणतो, पुज्जू डार्लिंग, एक नंबर, एकदम बरोबर बोलतेस तू. आता आपण फक्त मजा पाहायची, आपल्याला काही करायची गरज नाहीये. दलपत म्हणतो, सिस्टमॅटिकली कृष्णा आणि बाळजाबाईचा बाजार उठणारे, तुम्ही पाहतच राहा. पूजा, समर, मैनावती खुदू हसतात. पण आजकाल मालिकेच्या शेवटी हा बदललेला जयकांत खरंच बदलला आहे, खूप हुशार झाला आहे. जयकांत म्हणतो, ही सगळी गोष्ट तुम्ही हसण्यावारी नेऊ नका. आपण सगळीकडे बारीक लक्ष ठेवायचंय, कारण कधीसुद्धा गेम पालटू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी लक्ष ठेवा की ती कृष्णा, ती बाळजाबाई काय करतीये. आपल्याला कदाचित शेवटच्या क्षणी काहीतरी डाव करावा लागू शकतो. त्यांचा सगळा प्लॅन हाणून पाडावा लागेल. पूजा, समर, मैनावतीला सुद्धा हे पटतं. जयकांतने सगळ्यांना भारी आयडिया दिली असते की आता आपल्याला पुढे काय करायचंय. आणि मग संध्याकाळ होते, रात्र होते. खूप रात्र झालेली असते, तरीसुद्धा गावातील बायका कृष्णाच्या इथे काम करतच असतात. तेवढ्यात मीना नावाची एक बाई घरी जायला निघते आणि म्हणते, कृष्णे, येते मी, खूप उशीर झालाय, घरी सगळे माझी वाट पाहत असतील, पोरंसुद्धा वाट पाहत असतील.
कृष्णा म्हणते, अगं पण मीना, एवढ्या उशिरा जाणार का तू? किती अंधार पडलाय. तर मीना म्हणते, अगं अंधार काय नवीन आहे का आपल्याला? जाते मी, नको काळजी करू. परंतु कृष्णाला तिची काळजी वाटते, त्यामुळे कृष्णा बंब्याला हाक मारते, बंब्या इकडे ये. एक छत्री घे आणि मीनाला घरी सोडू नये. बंब्या म्हणतो ठीक आहे. आणि बंब्या हा मीनाबरोबर जाणार. इतक्यात मीना कृष्णाला विचारते, कृष्णा, आपल्याला काम करता करता 7-8 दिवस झाले आहेत. आपल्याला ऑर्डर मिळेल ना? आपला माल विकला जाईल ना? आपली मेहनत पाण्यात तर जाणार नाही ना? मला अशी भीती वाटली म्हणून तिला विचारलं. कृष्णाला सुद्धा हीच भीती वाटत असते, पण कृष्णा या मीनाला धीर देते, असं काही होणार नाही, टेन्शन घेऊ नकोस. पण मीनाच्या मनात ही शंका आली आहे, म्हणजे हळूहळू सगळ्या बायकांच्या मनात ही शंका येईल एवढं मात्र नक्की. आणि मग बंब्या हा मीनाला आपल्याबरोबर घेऊन जातो. कृष्णाच्या मनात हीच शंका असते की आता मीना जे म्हणाली ते खरं होईल का? आपल्याला ऑर्डर मिळतील का? आपला हा बिझनेस सक्सेसफुल होईल की आपली मेहनत वाया जाईल? हीच भीती कृष्णाला वाटते. आणि पूजा खांबाच्या आडून हे सगळं ऐकत असते आणि पूजाच्या डोक्यात एक कल्पना येते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. पूजा सावित्रीच्या घरी, कृष्णाच्या घरी जेवढ्या बायका काम करतात त्या सगळ्या बायकांना बोलवते आणि विचारते, आलात का तुम्ही सगळ्या? या बायका हो म्हणतात. आणि मग पूजा या बायकांना समजवण्याचा प्रयत्न करते. खरं सांगायचं तर भडकवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही हुशार आहात की मूर्ख आहात? तुम्हाला काही कळतं की नाही हेच मला कळत नाहीये. सगळ्या बायका पूजाकडे आश्चर्याने पाहतात. पूजा म्हणते, कृष्णाकडे काम करता करता तुम्हाला 7-8 दिवस झाले. तुम्ही रात्रंदिवस मेहनत करताय, पण त्याचा फायदा काय झालाय? तुम्हाला 1 रुपया तरी मजुरी मिळाली का? तुमची एक साडी तरी विकली गेली का? एक तरी ऑर्डर मिळाली का? अहो, तुम्ही फुकटची मेहनत करताय आणि तिकडे कृष्ण आणि बाळाजाबाई मालकिनीसारखी मजा करताय. हे तुम्हाला कळत नाहीये का? आणि या बायकांना सुद्धा हाच प्रश्न पडतो. बायका म्हणतात, अगं पण पूजा, कृष्णा आहे ना? तर पूजा चिडून म्हणते, कृष्णा काय कृष्णा? कृष्णा काय एखादी जादूगर नाही का? अहो, तुम्ही रात्रंदिवस मेहनत करताय, साड्या विणताय, हस्तकला दाखवताय, एवढी मेहनत केली तुम्ही, तुम्हाला 1 रुपया तरी मिळाला का? का नाही मिळाला? कारण एक पण साडी विकली गेली नाही. कृष्णा का तिच्या पदराचे पैसे तुम्हाला देणार आहे? अहो, एक पण ऑर्डर नाही आली तर पैसे कुठून मिळतील? तुम्हाला तुमचा मोबदला कसा मिळेल? कृष्णा आहे ना तुम्हाला वेड्यात काढतीये. खरं सांगायचं तर मला असं वाटतं हा सगळा आहे ना कृष्णाने रचलेला डाव आहे. कारण तिला त्या बाळाजाबाईची इमेज सुधरवायची आहे. बाळाजाबाई आता चांगली झाली आहे, बदलली आहे, चांगुलपणाच्या वाटेवर चालली आहे ना, तुमच्याशी किती गोडगोड वागतीये हे तुम्हाला दाखवून द्यायचंय. म्हणून हे सगळं नाटक करतीये ती कृष्णा. आणि तुम्हाला सगळ्यांना तिने फसवलंय. नाहीतर 8 दिवसांपासून तुम्ही साड्या बनवताय, एक तरी साड्यांची ऑर्डर यायला पाहिजे होती ना? आली का? नाही. ह्या सगळा कृष्णाचा डाव होता त्या बाळाजाबाईची इमेज सुधारण्यासाठी. या बायकांना मोठा धक्काच बसतो. आणि पूजा या बायकांना सांगते, मी तर म्हणतीये की तुम्ही सगळे आहे ना आपला वेळ वाया घालवताय. आत्ताच्या आत्ता त्या कृष्णाच्या वाड्यावर जा, तिला जा विचारा, कृष्णा, आम्ही 8 दिवसांपासून मेहनत करतोय, आमचे पैसे कोठे? तिच्याकडून तुमच्या 8 दिवसाच्या मजुरीचे पैसे घ्या आणि हे काम सोडून टाका. गावातील बायकांना सुद्धा हे पटतं. बायका म्हणतात, होय होय, पूजा खरं बोलतीये. आपण इतक्या दिवसांपासून काम करतोय, आपल्याला एक पैसा पण दिसला नाही, एक ऑर्डर आली नाही, एक साडी विकली गेली नाही. अशाने तर आपण किती दिवस काम करू आणि सगळी मेहनत वाया जाईल. आपल्याकडे दुसरे कामधंदे नाहीये का? चला चला चला, कृष्णाला जाऊन जाब विचारूया. असं म्हणून सगळ्या बायका निघून जातात. पूजाला भलताच आनंद होतो. सावित्रीसुद्धा खूप खुश होते. आणि इकडे कृष्णा ही घराच्या अंगणात फेऱ्या मारत असते. कृष्णाला सुद्धा हाच प्रश्न पडलेला असतो की काम करता करता 8 दिवस झाले, एवढा माल तयार होऊन पडलाय, पण आपल्याला अजून एकही ऑर्डर मिळालेली नाहीये. आता काय करायचं हाच प्रश्न कृष्णाला पडतो. बायकांना काय उत्तर द्यायची? त्यांना पैसे कसे द्यायचे? आपला बिझनेस चालणार की नाही? कृष्णाला याचीच भीती वाटत असते. आणि तेवढ्यात बाळजाबाई तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि विचारते, काय ग कृष्णे, काय झालंय? इतक्या टेन्शनमध्ये का दिसतेस तू? तर कृष्णा सांगते, बाळजाबाई, मला खूप भीती वाटतेय. आपण बायकांबरोबर हा बिझनेस तर सुरू केला आहे. बिझनेस सुरू करून 8 दिवस झाले, परंतु अजून एकही ऑर्डर मिळालेली नाहीये. आता काय करायचं हाच प्रश्न पडलाय माझ्यासमोर. बायका उद्या पैसे मागतील, ऑर्डर आले की नाही विचारतील, माल खपला की नाही विचारतील, मग काय करायचं? बाळजाबाई कृष्णाला समजावून सांगते, कृष्णा, कोणताही नवीन व्यवसाय सुरू केल्यावर
अडचणी येतातच, पण आपल्याला जर त्या व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर धीर धरावा लागतो. एवढ्या लवकर काही घडत नाही आणि आपण फक्त आपले प्रयत्न करत राहायचे. प्रयत्नांना यश नक्की मिळतं. पण कृष्णा निराश झालेली असते आणि म्हणते, बाळजाबाई, मला नाही वाटत आपल्या प्रयत्नांना यश मिळायचं असतं तर एवढ्या दिवसच मिळालं असतं. मला तर खूप भीती वाटतीये, आता पुढे काय करायचं. आणि तेवढ्यात गावच्या बायका यलगार हो असं ओढत ओढत कृष्णाच्या वाड्यावर पोहोचतात आणि चक्क कृष्णा आणि बाळजाबाईला घेराव घालतात. कृष्णावर प्रश्नांची सरबत्ती करतात. कृष्णे, हे सगळं काय चाललंय? 8 दिवसांपासून आम्ही रात्रंदिवस मेहनत करतोय. काय झालं त्याचं? एक तरी साडी विकली गेली का? एक तरी ऑर्डर आली का? आमच्या पैशांचं काय? आमच्या हाती काही मिळणारच नाहीये का? बोल, आम्हाला उत्तरं हवी आहेत. कृष्णा आणि बाळजाबाई खूप घाबरतात. कृष्णा म्हणते, शांत व्हा, ऐकून घ्या माझं. तर दुसरी बाई म्हणते, कृष्णे, आम्हाला येड्यात काढू नको. तुला काय वाटतं आम्ही अडाणी म्हणून काय येड्यात निघणार का? आम्हाला आमचे पैसे पाहिजे. आम्हाला हे तुझं काम नाही करायचंय. आमची मेहनत वाया जाते, आमचा वेळ वाया जातोय. खरं बोल कृष्णे. बाळजाबाई आणि कृष्णाला जबर धक्काच बसतो की गावातील बायका असं का बोलताय. मीना म्हणते, कृष्णे, मी तुला काल रात्रीच म्हणाले होते काय होईल आता पुढे. तेव्हा सुद्धा तुझ्याकडे उत्तर नव्हतं आणि आत्ता सुद्धा तुझ्याकडे उत्तर नाहीये. बाळजाबाई आणि कृष्णा म्हणतात, अरे ऐकून घ्या, एवढं चिडू नका, शांत व्हा. परंतु कुणीही ऐकून घ्यायला तयार नसतं. मीना म्हणते, बस झालं कृष्णे, आता आम्ही तुझ्या भूलथापांना बळी पडणार नाहीये. आता आम्ही जे ठरवलंय ना तेच आम्ही करणार. कृष्णा आणि बाळजाबाई खूप घाबरतात. मीना म्हणते, चला रे बायकांनो, जेवढं सगळं सामान आपण बनवलंय, जेवढे सगळे बॉक्सेस साड्या आपण बनवल्या ना, त्या सगळ्या फेकून द्यायच्या, रस्त्यावर फेकायचं सगळं. आणि या सगळ्या बायका आतमध्ये घुसणार. एवढ्यात कृष्णा त्यांच्या समोर येते आणि म्हणते, थांबा, असा आताताईपणा करू नका. मी तुम्हाला समजावून सांगते, थांबा. परंतु बायका काही ऐकून घ्यायला तयार नसतात. आणि तेवढ्यात पूजा, समर आणि सावित्री तेथे येतात. आणि मग कृष्णा खूप दुःखी होते. चक्क या बायकांसमोर हात जोडून त्यांची माफी मागते आणि म्हणते, मला माफ करा. मी तुमच्या सोबतीने हा बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा बिझनेस यशस्वी नाही झाला. आज मी तुम्हाला हा व्यवसाय मी बंद करतेय असं जाहीर करते. बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. गावकरी बायकासुद्धा दुःखी होतात. आणि तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि म्हणतो, थांब कृष्णा, तुला हा बिझनेस बंद करायची गरज नाहीये. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, आपला हा बिझनेस फेल झालाय. एक सुद्धा साडी विकली गेली नाही, एक सुद्धा ऑर्डर आली नाही. हा बिझनेस करून तरी काय फायदा? उगाच सगळ्यांचे कष्ट, सगळ्यांची मेहनत, सगळ्यांचा वेळ वाया जातोय. तर दुष्यंत म्हणतो, अगं नाही कृष्णा, आपल्याला यश मिळालंय. आपल्याला 5 लाख रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. परंतु कृष्णाला मात्र यावर विश्वास बसतच नाही. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही खोटं बोलताय ना. माझं मन राखण्यासाठी खोटं बोलू नका. असं काही झालेलं नाहीये. एवढ्या दिवस एकही ऑर्डर आली नाही आणि अचानक 5 लाख रुपयांची ऑर्डर कशी आली? दुष्यंत म्हणतो, अगं बाई, मी खोटं कशाला बोलेल, खरं बोलतोय मी. आत्ता मी त्या माणसाशीच बोलत होतो. त्यांनी आपल्याला 5 लाख रुपयांची ऑर्डर दिली आहे आणि आपल्याला परवा ही ऑर्डर डिलिव्हर करायची आहे. चला लवकर कामाला लागा, 5 लाख रुपयांचा माल बनवायचा आहे. कृष्णा, बाळजाबाई, समर, पूजा, गावकरी बायका या सगळ्यांना आश्चर्य वाटतं. कृष्णा विचारते, दुष्यंत सरकार, खरं बोलताय का तुम्ही? दुष्यंत म्हणतो, अगं मी खोटं कशाला बोलेल. हे पहा, मी त्यांना सुद्धा सांगितलं की मला कन्फर्मेशनचा ईमेल पाठवा. त्यांनी ईमेल पाठवलाय, ईमेल पहा. कृष्णा ईमेल वाचते आणि म्हणते, अरे हो की, खरंच आपल्याला 5 लाख रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. बाळजाबाई, कृष्णा, गावकरी बायका खूप खुश होतात. पूजा आणि सावित्रीच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजतात. आणि दुष्यंत हसून म्हणतो, चला लागा कामाला, 5 लाखांची ऑर्डर आहे, खूप काम करायचंय. गावकरी बायका माना खाली घालतात. त्यांना वाईट वाटतं की आपण कृष्णाला किती वाईट बोललो. आणि मग या सगळ्या बायका कृष्णाला म्हणतात, कृष्णे, माफ कर आम्हाला. आम्ही रागाच्या भरात काही बाई बोलून गेलो तुला. आमच्याकडून अशी चूक परत होणार नाही, माफ कर. सावित्री, समर, पूजाला खूप राग येतो. आणि दुसऱ्या बायकासुद्धा बाळजाबाईसमोर हात जोडतात, कृष्णासमोर हात जोडतात, कृष्णाची माफी मागतात. कृष्णा म्हणते, नाही नाही, तुम्ही कशाला माफी मागताय? या सगळ्यात तुमची काही चूक नाहीये. तुमच्या जागी मी असते तर मी सुद्धा असंच केलं असतं. पूजा आणि मैनावतीला खूप राग येतो. दुष्यंत म्हणतो, आता झालं गेलं विसरा आणि लागा कामाला. आपल्याला परवापर्यंत 5 लाखांची ऑर्डर पूर्ण करायची आहे. गावातील बायका खूप खुश होतात. एवढी मोठी ऑर्डर पूर्ण करायची आहे.
दुष्यंत सांगतो, आपल्याकडे फक्त आजचा दिवस आणि उद्याचाच दिवस आहे. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, फक्त 2 दिवस? 2 दिवसात 5 लाखांची ऑर्डर? नाही नाही, हे काम नाही पूर्ण होणार. दुष्यंत म्हणतो, असं कसं पूर्ण होणार नाही? सगळ्यांनी मेहनत केली तर नक्की पूर्ण होईल. कृष्णा म्हणते, नाही नाही, तुम्ही ऑर्डर कॅन्सल करून टाका. आणि तेवढ्यात सावित्री म्हणते, हो ना, माझ्या एवढं फास्ट काम या गावात कुणालाच करता येणार नाहीये, त्यामुळे ही ऑर्डर नाही पूर्ण होऊ शकत. दुष्यंत म्हणतो, अशी कशी नाही होऊ शकत? आपण सगळ्यांनी मेहनत केली ना तर नक्कीच ऑर्डर पूर्ण होईल. गावातील बायकासुद्धा म्हणतात, होईल होईल. पण कृष्णाच निराश असते. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार नाही जमणार. बाळजावे म्हणते, खरंच नाही जमणार. सावित्री म्हणते, कॅन्सल करून टाका. मैनावती होते, हो, कॅन्सलच केली पाहिजे. पूजा म्हणते, 5 लाखाची ऑर्डर म्हणजे काय खायचं काम आहे का? नाही जमणार. कृष्णा दुष्यंत नाराज होतात, पण तेवढ्यात गावातील बायका म्हणतात, अशी कशी नाही जमणार? आम्ही सशाच्या वेगाने काम करू, रात्रंदिवस काम करू, पण ऑर्डर पूर्णच करू. दुष्यंत खूप खुश होतो. बाळाजाबाई आणि कृष्णाला सुद्धा हिंमत येते. गावातील दुसऱ्या बायका म्हणतात, हो हो, आता थांबायचं नाही, आता फक्त पुढे जायचं आणि ही ऑर्डर पूर्ण करूनच दाखवायची. पूजाला खूप राग येतो. कृष्णा म्हणते, तुमच्या सगळ्यांची साथ असेल तर मला सुद्धा हिंमत आली आहे. आपण ही ऑर्डर पूर्ण करूनच दाखवू. आणि मग सगळ्या बायका कामाला लागतात. समर, पूजा खूप चिडतात. इकडे जयकांत, मैनावती आणि दलपत त्यांच्या रूममध्ये असतात. दलपत म्हणतो, त्या कृष्णाला 5 लाखाची ऑर्डर मिळाली आहे. आता आपला सगळा प्लॅन फ्लॉप झाला. मैनावतीसुद्धा चिडलेली असते. तेवढ्यात समर आणि पूजा रूममध्ये येतात आणि जयकांत पूजावर चिडून म्हणतो, तुझ्याकडून एक काम तरी धड होणार आहे का? पूजा म्हणते, होणार, नको टेन्शन घेऊ, सगळं होणार. तेवढ्यात सावित्रीसुद्धा येते. पूजा म्हणते, लवकरच काम होईल. मैनावती विचारते, कधी? पूजा म्हणते, होऊ द्या ना, कृष्णाची 5 लाखांची ऑर्डर पूर्ण होऊ द्या, आपण ती ऑर्डरच बर्बाद करून टाकू. सावित्री दात खाऊन म्हणते, त्या कृष्णाने मला आयुष्यभर सुखात राहू दिलं नाही, आता मी सुद्धा तिला सुखात राहू देणार नाहीये. मी तिची कशी ठासते ना ते पाहतच राहा. तेव्हा पूजा म्हणते, ए आई, तू गप्पच बस. आयुष्यभर तुला काही करता आलं नाही, त्या कृष्णाचं काही वाकडं करता आलं नाही, आता तू करणार आहे का? सावित्री गप्प बसते. पूजा म्हणते, तिला तर धडा मीच शिकवणार. आणि मग पाहता पाहता 2 दिवस उलटून जातात. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी ऑर्डर द्यायची असते त्याच्या आदल्या रात्री मैनावती, दलपत, जयकांत, पूजा, समर हे सगळे गोडाऊनमध्ये येतात, जेथे कृष्णाचा हा 5 लाख रुपयांचा माल ठेवलेला असतो. त्यांच्या हातामध्ये मोठे मोठे कॅन असतात, ज्याच्यात काळ्या रंगाचं पाणी असतं. आणि आता हे सगळे ठरवतात की कृष्णाच्या मेहनतीवर पाणी फिरायचं. पूजा म्हणते, कृष्णा खूप हवेत उडतीये ना, आता आपण तिला कसं जमिनीवर पाडतो ना ते पाहतच राहा. समर, जयकांत, आत्ताच्या आत्ता सगळे बॉक्स खाली काढा आणि या बॉक्समध्ये हे काळ्या रंगाचं पाणी ओता. समर, जयकांत, दलपत सगळे बॉक्स खाली घेतात आणि मग सगळे मिळून चक्क या कपड्यांवर काळ्या रंगाचं पाणी टाकतात. म्हणजे सगळी ऑर्डर पूर्णपणे वाया जाते. आणि आपलं हे काम झाल्यानंतर सावित्री खूप खुश होते आणि म्हणते, कृष्णाचा बाजार उठला, वाट्टोळ वाट्टोळ झालं तिचं. आणि मग हे 5ही नालायक नाचत असतात, आनंद साजरा करत असतात. त्यांना खूप आनंद झालेला असतो. आणि इकडे बाळजाबाई देवीआईसमोर हात जोडून देवीआईचे आभार मानते की माझ्या लेकीने नवीन व्यवसाय सुरू केला आणि या व्यवसायात तिला इतकं मोठं यश मिळालं आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पूजा हे सगळं लपून ऐकते आणि म्हणते, बाळजाबाई, यश नाही, अपयश मिळालं आहे आणि तुमच्या कृष्णाला मी कधीही यश मिळू देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. बाळजाबाई देवीआईसमोर हात जोडते आणि इकडे पूजा खूप खुश असते की तिचा प्लॅन यशस्वी झाला. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड छान होता. म्हणजे उद्या शेवटचा एपिसोड आहे, तरीसुद्धा कटकारस्थानं संपायचं काही नाव घेत नाही आहे. पूजा, समर, दलपत, मैनावती, जयकांत यांचा काहीतरी शेवटचा निकाल लागला असता तर मालिका चांगली संपली असं प्रेक्षकांना वाटलं असतं. पण तसं काही होताना दिसत नाही आहे. आजसुद्धा पूजा आणि समरने चक्क कृष्णाचा एवढा महागा मोलाचा माल खराब केला आणि कृष्णाला त्याचा त्रासच होईल यात शंका नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड म्हणजे शेवटचा एपिसोड तर कमीत कमी आनंदी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय?
तर या मालिकेच्या शेवटच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही सकाळी सकाळी तुळशीमाईसमोर प्रार्थना करत असेल तेव्हा तिला चक्कर येणार. दुष्यंत तिला सावरेल, घरात घेऊन जाईल. मग डॉक्टर येतील, चेक करून सांगतील की कृष्णा आई बनणार आहे. दुष्यंत खूप खुश होईल, कृष्णाला घट्ट मिठी मारेल. बाळाजाबाई आढळरावसुद्धा खुश होणार. मग कृष्णा बाळाजाबाई आणि आढळरावांचा हात एकमेकांच्या हातात ठेवेल आणि म्हणेल, जेव्हा माझं बाळ या जगात येईल तेव्हा त्याला त्याच्या आजी आजोबांना एकत्र पाहण्याची इच्छा आहे. तुम्ही दोघे लग्न करा. आणि कृष्णाची इच्छा हे दोघे पूर्ण करतील आणि ही मालिका संपून जाईल. पण या व्हिलनचं काय होणार पूजा जयकांत समरचं ते तर उद्याच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.